नमस्कार मंडळी, चला तर मग आज जातो आपण सोलापूर ते अमृतसर हा प्रवास करायला. दिवसभराचा मस्त प्रवास संपून वेळ येते संध्याकाळच्या प्रवासासाठी. जेव्हा संध्याकाळचा प्रवास चालू येतो ना, तेव्हा बघतोय की काय ह्या ज्या मध्य रेल्वेने दिलेल्या ज्या पांढऱ्या चादरी आहेत ना, हे पाहून वाटतं की मोडद्यांच्यामध्ये झोपलो आहे की काय. मध्य रेल्वेला माझं एक सांगणं आहे की ह्या चादरी तेवढ्या बदलून टाका. रात्रीचा प्रवास संपून आपण सकाळी सकाळी पोचतो आहे अमृतसर येथे. मस्त पंजाबी नाश्ता करून आपण पोचतो आहे आजच्या दिवसाच्या पहिल्या पॉईंटला, म्हणजेच जालियनवाला बाग येथे. जालियनवाला बागला 1919मध्ये चले जाओ ह्या आंदोलनाची सुरुवात, खूप मोठा इतिहास इथे लाभलेला आपल्याला ऐकायला मिळतो. जेव्हा केव्हा चले जाओ आंदोलनाची सुरुवात ह्या इथून होत होती, तेव्हाच इंग्रजांना कळतात. इंग्रजांनी कोणताही विचार न करता भारतीय नागरिकांवर गोळ्या झाडल्या होत्या. आणि ही जी विहीर पाहते ना तुम्ही, ही तीच विहीर आहे की ज्या विहिरीत भारतीय आंदोलकांना मारून टाकण्यात आले. आणि आजही आपण तिथे गेल्यावर आपल्याला दिसतात की ही जे बुलेट्स आहेत ना, हे त्याच वेळेच्या निशाणी आहेत. हा असे जालियनवाला बाग बघून झाल्यावर आपण बाहेर पडतोय, तेव्हाच आपल्याला तलवारीची दुकानं पाहायला मिळतात. ज्यांना कोणाला तलवारी घ्यायची ना, ते इथे येऊनच घ्याव्यात. हे बघून आपण जगप्रसिद्ध असलेल्या गोल्डन टेम्पल येथे पोचतो. गोल्डन टेम्पलचं दर्शन करून आपण बाहेर पडताच पंजाबमध्ये आलो आहे आणि लस्सी पिलो नाही असं बिलकुल होणार नाही. लस्सी पिऊन आपण पोचतो आहे भारत पाकिस्तान वाघा बॉर्डर येते. जेव्हा तिथं पोचतो तेव्हा कळतं की हजारोची लाईन इथे लागलेली आहे. मग काय, आपण जुगाड करायचं थांबतो आहे, जुगाड करतो आहे आणि सगळ्यात पहिला पुढे जातो आहे. जेव्हा आत एंट्री करतो तेव्हाच हा खूप मोठा असा तिरंगा पाहायला मिळतो. हा तिरंगा जेवढा मोठा आहे ना, तेवढाच मोठा या जगावर आहे. जेव्हा आत पोचतो तेव्हा हा BSFचा जवान आणि भारतीय जवान आपल्या तिरंग्याचं काय महत्त्व आहे हे सांगतो आणि इथल्या लोकांना भारत माता की जय हे बोलण्यासाठी उत्साही करतो. हा आपल्या जवानांचा परेड पाहून खूप आनंदी झालो आहे आणि बाहेर पडतो आहे आणि वाघा बॉर्डरला आलो आहे आणि इथले चाट खाल्लो नाही असं बिलकुल होणार नाही. खूप चविष्ट आणि सुंदर असं चाट इथे मिळते.